आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत बिफोर क्लाउड कम्प्युटिंग आणि आफ्टर क्लाउड कम्प्युटिंग. क्लाउड कम्प्युटिंगच्या आधी आपण आय टी इन्फ्रास्ट्रक्चर कसा मॅनेज करत होतो आणि क्लाउड आल्यानंतर सर्व्हिसेस आपल्याला कशा मिळतात आणि क्लाउडचे काय बेनिफिट्स आहेत ते आपण इथं डिस्कस करणार आहोत. बिफोर क्लाउड कम्प्युटिंग जर म्हटलं तर एक स्टार्टअप कंपनी असेल किंवा की एक्झिस्टिंग कंपनी असेल, त्या कंपनीला, त्या ऑर्गनायझेशनला आय टी इन्फ्रास्ट्रक्चर जर क्रिएट करायचं असेल, तर सगळ्यात जास्त कॉस्टली अँड डिफिकल्ट टास्क असतो. कोणत्याही कंपनीला स्वतःचा सेटअप क्रिएट करायचा असेल त्यांच्याच प्रिमायसेसमध्ये, तर त्या केसमध्ये तो बडा कॉस्टली असतो आणि डिफिकल्ट पण असतो. बघा, काही कंपनीज असतात, त्या कंपनीला आपला सेटअप क्रिएट करायचा आहे, आय टी सेटअप क्रिएट करायचा. आता एक्झाम्पल म्हणून जशी सीएट टायर झाली, महिंद्रा झाली. आता सीएट टायर टायर बनवते. त्याचा आणि आय-टीचा काही रोलच नाही. पण तिथे सुद्धा आय-टी असते. आज कोणत्याही कंपनी असेल, ती नॉन आय-टी कंपनी असेल, तिथे सुद्धा आय-टी कन्सेप्ट असतेच. बिकॉज आजच्या डेटला सगळ्याच गोष्टी कम्प्युटराइज झालेल्या आहेत. ठीक आहे. आज शेतीमध्ये सुद्धा कम्प्युटराइज शेती केली जाते. त्याच्यामुळे अशी कोणतीच फील्ड नाही आहे जिथं कम्प्युटर्स आणि इंटरनेट किंवा नेटवर्क यूज होत नाहीये किंवा क्लाउड यूज होत नाहीये. तर एखादी कंपनी आहे, त्या कंपनीकडे दोन ऑप्शन्स असतात. एक तर तो सेटअप स्वतः क्रिएट करणं, स्वतःच्या प्रिमाइसेसमध्ये, किंवा तो सेटअप कोणत्या आय-टी कंपनीकडनं परचेस करणं किंवा रेंटवर घेणं. हे दोन ऑप्शन्स असतात. एक्झाम्पल म्हणून आपण एक एस-बी-आय बँक आहे. एस-बी-आय बँक. आता एस-बी-आय बँकमध्ये पण कम्प्युटर आले, नेटवर्क आलेत, ॲप्लिकेशन्स आले. आता ही जी बँक आहे, ह्या बँककडे दोन ऑप्शन्स आहेत. आय-टी सेटअप तो स्वतःच्या प्रिमाइसेसमध्ये बनवू शकतो, ती कंपनी किंवा ती ऑर्गनायझेशन. त्यासाठी सेपरेट त्यांना इंजिनिअर्स हायर्स करावे लागतील. सेपरेट एक डेटा सेंटर किंवा एक सर्व्हर रूम बनवावा लागेल. तिथे त्यांना फिजिकल सर्व्हर्स घ्यावे लागतील. रॅक, नेटवर्क, इंटरनेट एक नाही 2 पाहिजे. लीज लाईन पाहिजे. आता लीज लाईन जर म्हटलं तर 1-1, 2-2, 3-3 लाखाचे मंथली चार्जेस असतात. एक डाउन झालं तर दुसरा बॅकअपसाठी असेल. असे त्यांच्याकडे लीज लाईन, नेटवर्क डिव्हाइसेस, रॅक, सर्व्हर्स, ऑपरेटिंग सिस्टम आणि त्याला मॅनेज करणारे एक्सपर्ट हायर करावे लागतील. तेव्हा तो त्याच्या प्रिमाइसेसमध्ये बनवू शकतो. ठीक आहे. दुसरं ऑप्शन काय असतं, की की जो सेटअप आहे, हा आपल्या प्रिमाइसेसमध्ये न बनवता, की XYZ कंपनी आहे, जे की एक आय-टी सोल्युशन प्रोव्हाईड करते. फॉर एक्झाम्पल स्कायनेट नावाची एक कंपनी आहे, जी की आय-टी सर्व्हिसेस प्रोव्हाईड करते. ही कंपनी काय करते? आय-टी सर्व्हिसेस प्रोव्हाईड करते. कोणाला? एस-बी-आय बँक झाली, सीएट टायर कंपनी झाली, महिंद्रा कंपनी झाली, ठीक आहे. या फिर आय-सी-आय-सी बँक झाली, बँकिंग सेक्टरमध्ये. त्यांना हे सर्व्हिसेस प्रोव्हाईड करतात. यांचे जे ॲप्लिकेशन्स असतात, सर्व्हर्स असतात, सर्व्हिसेस असतात, त्या सर्व्हिसेस यांच्या प्रिमाइसेसमध्ये हा बनवून देतो. ठीक आहे. तर स्कायनेटने खूप सारे इंजिनिअर्स हायर केलेत, जे की एक्सपर्ट आहेत. क्लाउड एक्सपर्ट, क्लाउडचं नाही, लिनक्स एक्सपर्ट असतील, नेटवर्क एक्सपर्ट असतील, ते इंजिनिअर्स हायर्स केले. आणि याने आपला एक डेटा सेंटर बनवून ठेवला आहे. डीसी बनवून ठेवला आहे, डेटा सेंटर. आणि त्या डेटा सेंटर्समध्ये काय आहेत? रॅक आणि रॅकमध्ये मल्टिपल सर्व्हर्स आहेत. डीसी म्हणजे डेटा सेंटर्स. ठीक आहे. आता एस-बी-आय साठी हा सर्व्हर मी अलोकेट करून ठेवला आहे. एस-बी-आयचे सारे ॲप्लिकेशन ह्या सर्व्हरवर चालू आहेत. ठीक आहे. आणि अजून एक दुसरा सर्व्हर आहे हा. असे दोघं सर्व्हर काय करतात? एस-बी-आयचे ॲप्लिकेशन चालवत आहेत. ठीक आहे. आता एस-बी-आयचं टेन्शन कमी झालं का? त्याच्या प्रिमाइसेसमध्ये आय-टी इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. त्याला कोणाला आय-टी इंजिनिअरला हायर करायची गरज नाहीये. तो सगळं सेटअप स्कायनेट नावाची जी कंपनी आहे, तिच्यामध्ये याच्या बिहाफमध्ये ती काम करते आणि त्याच्याकडे त्याचे सर्व्हर्स आहेत. आता एस-बी-आयचे सगळे ॲप्लिकेशन्स कुठे चालू आहेत? इथे चालू आहेत. किंवा XYZ कंपनीचे ॲप्लिकेशन सगळे कुठे चालू आहेत? इथे चालू आहेत. आणि ही याला सर्व्हिस देणार आहे.
SBI कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम झाला, ॲप्लिकेशन चालत नाहीये किंवा ट्रान्झॅक्शन्स होत नाहीये, ते सगळे रिक्वेस्ट किंवा तिकीट्स कोणाला पाठवतील? स्कायनेट कंपनीला. ठीक आहे. आणि स्कायनेट कंपनी काय करेल, जे इंजिनियर्स त्यांनी हायर केलेत, त्या सगळे इंजिनियर्स जे की सपोर्टसाठी असतील. आता ते इंजिनियर म्हणजे आपल्यासारखे, ज्याच्यात आपण लिनक्स शिकतो, लिनक्स एक्सपर्ट असतो, सर्टिफिकेशन आपण करतो. मग आपण टेक्निकल सपोर्ट इथं देत असतो. ठीक आहे. तर यांचं काम काय, याचा जो तिकीट आलाय, याचा जो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेमला फिक्स करणं. मग या सर्व्हरला लॉग इन करतात आणि लॉग इन करून जो प्रॉब्लेम आहे तो फिक्स करून यांना अपडेट करतात, की प्रॉब्लेम फिक्स झालेला आहे. याला म्हणतो आपण टेक्निकल सपोर्ट इंजिनियर. उद्या मी एक सेशन घेणार आहे. उद्या नाही, सॅटर्डेला एक सेशन घेणार आहे. ते मी अजून डिटेलमध्ये याच्यात एक्सप्लेन करणार आहे. आणि तिकीट बोर्ड कसा असतो आणि तिकीट बोर्ड तुम्ही स्वतःचा कसा बनवू शकता ChatGPT थ्रू आणि मॉनिटरिंग टूल्स कसं बनवायचं, त्याचं मी एक सेशन तुम्हाला 10:30लाच घेणार आहे सॅटर्डेला. ठीक आहे. सॅटर्डेला आपलं AWSचं सेशन नसणार आहे. ते सेशन मी घेणार आहे. ठीक आहे. तुम्ही असाल किंवा बाहेरच्या दुसरे पण मुलं असतील, जे दुसऱ्या बॅचचे आपले मुलं असतील. ठीक आहे. तर त्यावेळेस मी तुम्हाला तिकीट बोर्ड बद्दल आणि ही पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर आता SBI कंपनी जी आहे, SBI कंपनीने स्कायनेट कंपनीला सपोर्टसाठी मागितलं, आयटी सपोर्टसाठी. पहिला ऑप्शन काय, SBI स्वतःच्या प्रिमाइसमध्ये तो बनवू शकतो. दुसरा ऑप्शन काय, कोणी आयटी कंपनी असेल त्या आयटी कंपनीकडनं तो सर्व्हिस घेऊ शकतो. आता ही जी आयटी कंपनी आहे, ह्या कंपनीसाठी खूप चार्जेस घ्यायचे. आता एखादा सर्व्हर पाहिजे असेल, तर आधी तुम्हाला पेमेंट करावं लागायचं. सर्व्हर आधी पेमेंट, नंतर तुम्हाला मिळेल सर्व्हर. तुम्हाला जे ॲप्लिकेशन चालवायचे असेल, तर आधी पेमेंट करा 1 वर्षाचं कमीत कमी. 1 वर्षाचा प्लॅन असायचा, कोणी 5 वर्षाचा द्यायचा, कोणी 10 वर्षाचा द्यायचा. तर आधी तुम्हाला सर्व्हिसेसचे पैसे द्यायचेत, नंतर तुम्ही सर्व्हिस यूज करणार. हा रूल होता पहिले. ठीक आहे. आज पण आहे. ज्या बऱ्याच कंपनी आहेत त्या. बट क्लाउडने हे रूल्स काढून टाकले. तर 1 वर्षाचा प्लॅन घेतला, 1 वर्ष आपण सर्व्हिस देणार. यांना काही प्रॉब्लेम आला, त्यांना सपोर्ट देण्यासाठी आपली टीम बसली, म्हणजे स्कायनेट आयटीची टीम बसली इथं, जी यांना सपोर्ट देणार. जेवढेही क्लायंट्स असतील त्यांना सपोर्ट देणार. आता क्लाउड काय म्हणतो, ही तुम्हाला करायची गरजच नाहीये. SBI कंपनीला किंवा इथली जी कंपनी आहे, तिला स्वतःच्या प्रिमाइसेसमध्ये सेटअप बनवायचंच नाहीये. किंवा तुम्हाला कोणत्या आयटी कंपनीकडे गेले नाही तरी चालेल. तुम्ही तुमच्याच अकॉर्डिंग काय करू, तुम्ही स्वतःच्या याच्यात सेटअप क्रिएट करू शकतात. कुठूनही क्रिएट करू शकतात. तुमच्या प्रिमाइसेसमध्ये फिजिकल सर्व्हर्स नसतील. फिजिकल सर्व्हर्स आमचे असतील. म्हणजे ह्या दोघांमध्ये जी ही कंपनी होती, त्याच्यामध्ये आता क्लाउड येऊन बसला आहे. क्लाउड म्हणतोय, की तुम्हाला तुमच्या प्रिमाइसेसमध्ये सेटअप क्रिएट करायची गरज नाहीये. तुम्ही तो जो सेटअप आहे, तो सेटअप क्लाउडवर क्रिएट करा. म्हणजे हा जो सेटअप होता, हाच सेटअप आता काय झाला, क्लाउडवर झाला आणि त्या सर्व्हिसेस तुम्ही कुठूनही, कधीही ॲक्सेस करू शकतात. म्हणजे इथे तुम्हाला सर्व्हर पर्चेस नाही करायचा आहे. तुम्हाला इथे आयटी इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट नाही करायचं आहे. तुम्हाला त्यासाठी इन्व्हेस्टमेंट नाही करायची आहे. सगळं काही आम्ही करून ठेवले. तुम्हाला फक्त आमच्या सर्व्हिसेसला यूज करायचं आहे. ज्या सर्व्हिसेस आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड करतो, जे सर्व्हर्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड करतो, ते सर्व्हर्सचे चार्जेस तुम्हाला मंथली पे करायचे आहेत. आधी काय असायचं, आधी तुम्हाला पेमेंट करावं लागायचं, नंतर तुम्हाला सर्व्हिस मिळायची. म्हणजे तुम्हाला जसं मी Google ड्राईव्हचं एक एक्झाम्पल देतो. Google ड्राईव्हला आधी आपण पैसे देतो आणि मग सर्व्हिस यूज करतो. म्हणजे मी त्याला आधी काही अमाउंट दिली 1 वर्षाची, सबस्क्रिप्शन घेतलं 1 वर्षाचं, नंतर आपण त्याला काय करतो, यूज करतोय. ठीक आहे. देन AWS म्हणतो, मी असं नाही करत. मी तुम्हाला सर्व्हिस आधी यूज करायला देतो. तुम्ही यूज करा आणि नंतर तुम्ही 1 महिन्यानंतर महिन्याला पेमेंट करा. जसं आपण इलेक्ट्रिसिटी आधी यूज करतो आणि मग नंतर आपण महिन्याला पे करतो. म्हणजे आपण आधी ती सर्व्हिस यूज करून नंतर पेमेंट करतो. तसं AWS म्हणतोय. ठीक आहे. आधी तुम्हाला स्टोरेज लागत होता, तर तो स्टोरेज तुम्हाला 1 वर्षासाठी पाहिजे असेल, तर 1 वर्षाची काही अमाउंट असेल ती आपल्याला द्यावी लागत होती या आयटी कंपनीजला. आता तो म्हणतोय, आधी तुम्ही स्टोरेज तर यूज करा, मग महिन्यालाच फक्त पेमेंट करा तुम्ही. ठीक आहे. देन तुम्ही जो तो स्टोरेज घेतलाय विदाऊट क्लाउड, तर तो स्टोरेज 1 वर्षासाठी घेतलाय. त्याच्यात तुम्ही डेटा स्टोअर करा, नका करा. आयटी कंपनीला काही घेणं-देणं नाहीये. तुम्हाला एकदा सर्व्हिस देऊन टाकली आहे, तुम्ही ती यूज करा, नाहीतर नका यूज करू. बट क्लाउडमध्ये तसं नाहीये. क्लाउडमध्ये तुम्ही स्टोरेज किती घेतला
आणि त्या स्टोरेजला किती यूज केला, तुम्ही जेवढा यूज केला तेवढेच पैसे द्यायचे तुम्हाला आणि तेही मंथली द्यायचे. आधी यूज करा, नंतर पे. ठीक आहे. तर सर्व्हिसेस आपल्याला तो ऑफर करतो आणि त्या सर्व्हिसेस तुम्ही कुठूनही ॲक्सेस करू शकतात. त्यासाठी तुम्हाला तुमचा सेटअप बनवायची गरज नाहीये. तुमच्या प्रिमाइसेसमध्ये तुम्हाला सेटअप क्रिएट करायची गरज नाहीये. हा तुम्हाला प्रोव्हाईड करतो. व्हाया इंटरनेट थ्रू, व्हाया नेटवर्क थ्रू तुम्ही ॲक्सेस करू शकता. ट्रॅडिशनल बिझनेस ऑर्गनायझेशन्स आर ऑल्वेज कॉस्टली अँड डिफिकल्ट टू मॅनेज. जसं मी बोललो, खूप कॉस्टली असतो सेटअप क्रिएट करणं अँड डिफिकल्ट असतं मॅनेज करणं. खूप सारी अमाउंट लागून जाते. खूप सारे सॉफ्टवेअर्स लागतात, खूप सारे हार्डवेअर्स लागतात, खूप सारे एक्सपर्ट लागतात आणि जे एका ऑर्गनायझेशनच्या ओनरसाठी ही चॅलेंजिंग टास्क असतो. म्हणजे कोणता ऑर्गनायझेशन ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कंपनीचे ओनर व्हाल ना, तर त्यावेळेस तुम्हाला हे कळेल की किती खर्च लागतो आय-टीसाठी. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात जास्त खर्च आय-टीलाच लागतो. कोणत्याही कंपनीमध्ये जर आय-टीच असेल, तर त्या आय-टीमध्ये सगळ्यात जास्त खर्च कारण की हे डिव्हाइसेस जे असतात ते खूप महाग असतात. ठीक आहे. तर त्यासाठी इथे जसं म्हटलं तर द ऑर्गनायझेशन रिक्वायर्ड लॉट्स ऑफ एक्सपर्ट टू इन्स्टॉल, चेक, अपडेट सॉफ्टवेअर म्हणजे खूप सारे इंजिनिअर्स तुम्हाला हायर करावं लागतात. त्यासाठी एक्सपर्ट लोक लागतात, ठीक आहे. आणि एक्सपर्ट नसेल तर परत तुम्हाला त्याला शोधा, ठीक आहे. तर त्या एका कंपनी ओनरसाठी खूप टेन्शन असतं. म्हणून हा प्रॉब्लेम क्लाउडने काय केला, फिक्स केला. हा प्रॉब्लेम क्लाउडने काय केला, फिक्स केला. आता बऱ्याच मुलांच्या डोक्यात येईल, "सर मग आपला तर जॉबच जातील." असे नाही. आपण जर क्लाउड शिकलो तर आपला जॉब राहणारच आहे. ठीक आहे. आता इथे एक्सपर्ट जे लागत होते, तेच एक्सपर्ट आता क्लाउड शिकतायत आणि ते क्लाउडवर काम करतायत. बिकॉज या क्लाउड सर्व्हिसेस क्रिएट करण्यासाठी, डिलीट करण्यासाठी, त्याच्यात मॉडिफिकेशन्स करण्यासाठी आपली गरज राहणारच आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपण आता क्लाउड शिकतो आणि क्लाउडवर जे कंपनीज चालल्या तर तो क्लाउडचा पूर्ण सेटअप मेंटेन मॅनेज करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी आपली असते. आधी तो फिजिकल सर्व्हरवर मेंटेन मॅनेज करायचो, आता पण फक्त आता काय करतो क्लाउडवर मॅनेज करतोय. ठीक आहे. आता हा बिफोर क्लाउड कन्सेप्ट सगळ्या काही गोष्टी मॅन्युअली वर्क असायचा. खूप जास्त टाईम लागून जायचा एखादा सेटअप बनवायला. पण क्लाउडवर तुम्ही काही मिनिटात सेटअप तुम्ही क्रिएट करू शकतात. कुठूनही क्रिएट करू शकतात. व्हर्चुअली तो सेटअप आपल्याला क्रिएट करून देतो. आणि क्लाउड आफ्टर क्लाउड जर बघितलं बस तुम्ही तुमचे सर्व्हिसेस ॲक्सेस करा. फिजिकल डेटा सेंटर्स क्लाउडचे असतील, जो वेंडर असेल त्यांचे असतील. आपण फक्त काय करणार आहोत, त्या सर्व्हिसेस इथनं ॲक्सेस करणार आहोत. ठीक आहे. तर आफ्टर क्लाउड हे सगळे प्रॉब्लेम फिक्स करून टाकले. जर की जी कॉस्ट लागत होती एखादा स्टार्टअप कंपनीला किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनला क्लाउडने ती रिड्यूस करून टाकले. आता तुम्हाला फक्त मंथली पे करायचं. जसं आपण लाईट बिल पे करतोय, इलेक्ट्रिसिटीला यूज करतो आणि मंथली आपण बिल पे करतो. तसंच तुम्ही क्लाउडच्या सर्व्हिसेस यूज करा आणि मंथली पे करा. तुम्हाला वन स्ट्रोक पेमेंट कोणाला द्यायचं नाहीये किंवा सेटअप तुम्हाला क्रिएट करायचं नाही. तुमच्या प्रिमाइसेसमध्ये सेटअप नसणार आहे. तो सगळा कुठे असणार आहे? क्लाउडकडे असणार आहे. आता क्लाउड कुठे? मग क्लाउडमध्ये खूप सारे क्लाउड्स असतात. जसे Azure क्लाउड, Google क्लाउड यांनी आपले डेटा सेंटर प्रत्येक कंट्रीमध्ये बनवून ठेवले आहेत. जसं इंडियामध्ये बनवून ठेवले डेटा सेंटर्स, ठीक आहे. मग सिंगापूरला बनवून ठेवले, यूएसला बनवून ठेवले, यूकेला बनवून ठेवले. तर हे डेटा सेंटर्स त्यांनी ऑलरेडी बनवून ठेवले. तिथे लॅक्स ऑफ मशीन्स आहेत, जे की आपल्याला ती सर्व्हिस प्रोव्हाईड करतायत. ठीक आहे. आणि त्या सर्व्हिसेस आपण कुठूनही ॲक्सेस करू शकतो. कुठेही क्रिएट करू शकतो. तुमचं एक अकाउंट बनतं. त्या अकाउंट थ्रू तुम्ही तुमच्या मशीन्स बनवून घ्या. त्या मशीन्सवर तुम्हाला जे पण डिप्लॉय करायचं असेल ते तुम्ही डिप्लॉय करू शकता. तुम्हाला वेबसाईट होस्ट करायची आहे, कोणतं ॲप्लिकेशन चालवायचं आहे, तुम्ही तिथे ॲप्लिकेशन चालवू शकता. त्यासाठी तुम्हाला फिजिकल सर्व्हर, फिजिकल कनेक्टिव्हिटी वगैरे करायची गरज नाही. फिजिकल सर्व्हर घ्यायची गरज नाही. ऑपरेटिंग सिस्टम पर्चेस करायची गरज नाही. सगळा काही सेटअप त्यांचा असतो. आपल्याला फक्त त्या सर्व्हिसेस आपण इन्स्टॉल करून त्या यूज करणार आहोत. ठीक आहे. क्लाउड कम्प्युटिंग काय? व्हॉट इज क्लाउड कम्प्युटिंग? तर क्लाउड कम्प्युटिंग एक व्हर्च्युअलायझेशन बेस्ड टेक्नॉलॉजी आहे. जसं मी तुम्हाला बोललो काल, की व्हर्च्युअलायझेशन आहे म्हणून आज क्लाउड कन्सेप्ट आहे. ठीक आहे. तर एक व्हर्च्युअलायझेशन बेस्ड टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यात आपल्याला करतो क्रिएट, कॉन्फिगर, काही मॉडिफाय करायचं असेल, काही ऑप्शन्स मॉडिफिकेशन ॲप्लिकेशनला मॉडिफाय करायचं असेल, तर वाया इंटरनेट थ्रू तुम्ही सर्व्हिसेस क्रिएट, डिलीट, मॉडिफाय करू शकतात. तर व्हर्च्युअलायझेशन बेस्ड टेक्नॉलॉजी आहे क्लाउड कम्प्युटिंग. दुसरी डेफिनेशन मी इथे दिली क्लाउड computing is a deliver of computing services including server, storage, database, networking, softwares over the internet. म्हणजे तुम्हाला सर्व्हर्स बनवून देतो, स्टोरेज तुम्हाला प्रोव्हाईड करतो, तुम्हाला सॉफ्टवेअर्स प्रोव्हाईड करतो, डेटाबेस तुम्ही कॉन्फिगर करू शकता, ठीक आहे. नेटवर्किंग तुम्हाला मिळतात. तर हे वाया इंटरनेट थ्रू तुम्ही काय करू शकतात, ते ॲक्सेस करू शकतात आणि तुम्हाला त्या सर्व्हिसेस फास्ट डिलिव्हर केल्या जातात. म्हणजे क्विकली तुम्हाला त्या सर्व्हिसेस ॲक्सेस मिळतात. तुम्ही आत्ता
3 वाजता जरी तुम्हाला वाटत असेल रात्री की तुम्हाला एखादी सर्व्हिस पाहिजे, तर तुम्हाला ती ऑफर अवेलेबल करून देतो. ठीक आहे. देन इथे तुम्हाला पे कसं करायचंय? तर सर्व्हिसेस तुम्हाला तेवढ्याच पे करायच्या जेवढं तुम्ही यूज केलंय. ठीक आहे. यू टिपिकली पे ओनली फॉर क्लाउड सर्व्हिसेस यू यूज. आपण ज्या सर्व्हिसेस यूज केल्या आहेत, त्याच सर्व्हिसेसचे तुम्हाला चार्जेस द्यायचे आहेत. तुम्ही एखादी सर्व्हिस यूजच नाही केली, त्याचे तुम्हाला चार्जेस नाही द्यायचे आहेत आणि जी सर्व्हिस तुम्ही यूज केली, ती फक्त 1 तासासाठी तुम्ही यूज केली असेल, तर 1 तासाचंच फक्त तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ठीक आहे. इथे मला जर स्टोरेज पाहिजे असेल 1 तासासाठी क्लाउडच्या आधी, तर ते पॉसिबल नव्हतं. कमीत कमी तुम्हाला 1 वर्षाचा प्लॅन घ्यावा लागत होता स्टोरेजसाठी. बट क्लाउडमध्ये तुम्हाला फक्त 1 तासासाठी स्टोरेज पाहिजे असेल, तर क्लाउड तुम्हाला तो प्रोव्हाईड करतो. तुम्हाला अर्ध्या तासासाठी पाहिजे असेल, अर्ध्या साठी तुम्ही तो यूज केला, नंतर त्याला डिलीट करून टाकला. मग तुम्ही जेवढा यूज केला बस तेवढे तुम्हाला चार्जेस पे करायचे. ठीक आहे. एखादा सर्व्हर तुम्हाला पाहिजे असेल फक्त 2 दिवसासाठी, तर तुम्हाला आधी हे ऑप्शन मिळत नव्हतं. सर्व्हर घ्यायचं असेल, व्हर्चुअल सर्व्हर पण मिळायचे त्यावेळेस, पण ते व्हर्चुअल सर्व्हर्स तुम्हाला कमीत कमी 1 वर्षासाठी घ्यावं लागत होते आणि मला फक्त 2 दिवसासाठी मला एक ॲप्लिकेशन ते होस्ट करायचंय आणि 2 दिवसासाठी मला तो सर्व्हर पाहिजे, मिळत नव्हता. क्लाउड तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. ठीक आहे. ॲज एक्झाम्पलने जर बघितलं तर फॉर एक्झाम्पल तुम्ही डेव्हलपर, प्रोग्रामर्स आहेत आणि तुमच्याकडे एक प्रोजेक्ट आला. प्रोजेक्ट हा आहे, की तुम्हाला Appleच्या लॅपटॉपवर म्हणजेच Mac OSसाठी एक ॲप्लिकेशन बनवायचं सॉफ्टवेअर बनवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला Appleचा लॅपटॉप पाहिजे, कारण की तुम्हाला कोड बनवून टेस्टिंग तुम्हाला तिथं करावं लागणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला तो Appleचा लॅपटॉप पर्चेस करावा लागेल. तो प्रोजेक्ट आहे 2,00,000चा. रेकॉर्डिंग नाही करत आहे ना कोणी, कारण की Zoom ॲप्लिकेशन खूप लोड घेतंय हां. देन तर जसं मी सांगत होतो, की तुमच्याकडे एक प्रोजेक्ट आला. प्रोजेक्ट काय आहे, की तुम्हाला Mac OSसाठी एक ॲप्लिकेशन बनवायचं आहे आणि ते ॲप्लिकेशन तुम्हाला 1 महिन्यात बनवायचं आहे. ठीक आहे. प्रोजेक्ट आहे 2,00,000चा. आता मार्केटमध्ये तुमच्याकडे Appleचा लॅपटॉप नाहीये. ठीक आहे. Mac OS नाहीये. तर तुम्ही मार्केटमध्ये गेले आणि लॅपटॉपची प्राइस बघितली ₹2,00,000. ठीक आहे. आता तुम्ही तो प्रोजेक्ट केला त्या लॅपटॉपवर. कमवले किती? 2,00,000. गेले किती तुमचे? 2,00,000 म्हणजे झिरो अमाउंट तुम्ही कमवली. ठीक आहे. आणि 1 महिन्यासाठी तुम्ही एक लॅपटॉप पर्चेस करणार. आता तो लॅपटॉप परत करून या त्याला जिथून तुम्ही आणला होता. तो घेणार आहे का? नाही. ऑब्व्हियसली. एखादा प्रॉडक्ट आपण घेतो ते परत रिटर्न नाही करू शकत आपण किंवा घेत नाही ते. ठीक आहे. हा फिजिकल लॅपटॉप आपण घेतला. माझ्याकडे ऑलरेडी एक डेस्कटॉप पडलेला आहे. ऑलरेडी एक माझ्याकडे एक लॅपटॉप पडला आहे आणि परत मी Appleचा एक लॅपटॉप घेऊन आलो. आता तसा प्रोजेक्ट मला नंतर आलाच नाही. 3 वर्ष, 4 वर्ष. तर काय उपयोग तो लॅपटॉप घेऊन आपला आणि कमवले काय? काहीच नाही. फक्त लॅपटॉप घेऊन आलो आपण. ठीक आहे. बट हीच कन्सेप्ट जर तुम्ही क्लाउडवर वापरली, तर क्लाउड तुम्हाला 1 महिन्यासाठी Mac OS देईल. तुमचा प्रोजेक्ट कंप्लीट करून घ्या. 1 महिन्यानंतर तो मशीन डिलीट करून टाका. 1 महिन्याचे चार्जेस, मॅक्सिमम चार्जेस 1 महिन्याचे. तुम्ही एकदम हायर कॉन्फिगरेशनचा घेतला, 128 जीबी रॅम घेतली त्याच्यात, 8-10 सीपीयू घेतले त्याच्यात आणि तुम्हाला ते 1 महिन्याचे चार्जेस ₹20,000 ते ₹25,000 लागले. तरी तुम्ही प्रॉफिटमध्ये चला ₹50,000 तुम्हाला लागले. फॉर एक्झाम्पल एवढी व्हॅल्यू लागत नाही. पण चला ₹50,000 तुम्हाला लागून गेले. तुम्ही जे ॲप्लिकेशन यूज केले, काय इन्स्टॉल केलं त्यासाठी ₹50,000 तुम्ही महिन्याला दिले. तरी तुम्ही प्रॉफिटमध्ये ₹1,50,000 तुम्ही प्रॉफिटमध्ये. प्रोजेक्ट होता 2,00,000चा, ₹50,000 आपण AWSला दिले आणि तरी तुम्ही प्रॉफिटमध्ये. आणि इकडे फिजिकल लॅपटॉप घेऊन आले 2,00,000चा. ठीक आहे. तर क्लाउडमध्ये इन शॉर्ट क्लाउडमध्ये तुम्हाला सर्व्हिसेस तासावर मिळतात, मिनिटात मिळतात. काही सर्व्हिसेस तर मिलिसेकंदासाठी मिळतात. तुम्हाला एवढ्या मिलिसेकंदासाठी तुम्ही यूज केलं ना, बस तेवढ्या मिलिसेकंदाचे चार्जेस लागतील फक्त. ठीक आहे. तर असे सर्व्हिस आहे. यू टिपिकली पे ओन्ली फॉर क्लाउड सर्व्हिसेस यू यूज. होस्टिंगसाठी आपण क्लाउड जास्त यूज करतो. वेबसाईट होस्ट करायची असतील, ठीक आहे.
तर त्यासाठी क्लाउड यूज केला जातो. बॅकअप डेटा स्टोअर करण्यासाठी क्लाउड आपण यूज करतो. व्हिडिओ स्ट्रीमिंग, ऑडिओ वगैरे स्टोअर करण्यासाठी आपण त्याला यूज करतो. ऑन डिमांड सर्व्हिसेस आपल्याला अवेलेबल असतात. जेव्हा तुम्ही डिमांड कराल तेव्हा तुम्हाला ते सॉफ्टवेअर्स, त्या सर्व्हिसेस अवेलेबल्स असतात क्लाउडवर. ठीक आहे. म्हणजे इतकं इझी झालं, की आधी जो सेटअप बनवावा लागायचा, तर तो बनवायची आता गरज नाहीये. आपल्या प्रिमाइसेसमध्ये काही टेन्शन नाहीये. आपण एकदम हेडॅक फ्री असणार आहोत. बिकॉज आयटीचा पुरा इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे, तो क्लाउड मॅनेज करतोय आपल्या बिहाफमध्ये. ठीक आहे. म्हणून आपण आपल्या बिझनेसवर 100% फोकस करू शकतो. हालांकी क्लाउड कम्प्युटिंग यासाठीच बनवण्यात आली होती, की तुम्ही जसं एस-बी-आय बँक आहे एक्झाम्पल म्हणून. ती आयटीमध्ये थोडी मास्टर आहे. ती तर बँकिंग सेक्टरमध्ये आली ना. मग ते आयटी जर त्याच्याकडे आलं, फॉर एक्झाम्पल म्हणजे आयटी पण मॅनेज करायचं आणि बँकिंग सेक्टर बी बघायचं. म्हणजे 2 फील्ड त्याला मॅनेज करावे लागतील. म्हणजे 80% तो बँकिंगकडे गेला, 20% 30% तर तुमचं आयटीकडे पण त्याला लक्ष द्यावं लागतं. म्हणजे 100% तो आपल्या बिझनेसवर फोकस नाही करू शकत. ठीक आहे. तसं एक्झाम्पल म्हणून मी टीचिंग करतोय. मला फक्त टीचिंग सांगितले ना, मला एकच सर्व्हिस द्यायला लावली टीचिंग, तर मी एकदम प्रॉपर सर्व्हिस देऊ शकतो. कारण की माझ्या डोक्यात दुसऱ्या काही गोष्टीच नाहीये. पण सपोज इन्क्वायरी पण मीच बघतोय, कॉल्स पण मीच अटेंड करतोय, ठीक आहे. किंवा दुसऱ्यापैकी काही गोष्टी आहेत क्लासमधल्या त्या मीच बघतोय. तर माझं माइंड डायव्हर्ट होऊन जाईल त्या कामासाठी. म्हणजे मी 100% फोकस नाही करू शकत. ठीक आहे. तसंच क्लाउड म्हणतो, की तुम्हाला तुमच्या बिझनेसवर फोकस करायचा 100%. आयटी डिपार्टमेंट आम्ही सांभाळून घेऊ. तुम्हाला फक्त सर्व्हिसचे चार्जेस द्यायचे. मंथली तुम्हाला पे करायचे जेवढ्या सर्व्हिसेस तुम्ही वापरताय. त्यासाठी ती क्लाउड कम्प्युटिंग हा बिझनेस मॉडेल आलाय. ठीक आहे. क्लाउड कम्प्युटिंग काय यूज केले जाते? जसं मी सांगितलं, की फिजिकल सेटअप क्रिएट करणं एखाद्या स्टार्टअप कंपनीला किंवा एक्झिस्टिंग कंपनीला खूप डिफिकल्ट आणि कॉस्टली जात होतं. मॅनेज करणं खूप डिफिकल्ट आहे. आता जसे सीएट टायर कंपनी आहे, त्यालाही त्याचा आयटी इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायचा आहे. तर तो मास्टर टायर बनवण्यात आहे, आयटीमध्ये नाहीये. मग त्यासाठी त्याला इंजिनिअर्स हायर्स करणं, त्या डिव्हाइसेस घेणं, सर्व्हर परचेस करणं, तर खूप खूप कॉस्टली आणि डिफिकल्ट होतं. तर ही कन्सेप्ट क्लाउडने काय करून टाकली? कमी करून टाकली. ठीक आहे. मग इथं तुम्हाला सर्व्हर रूमपासून सुरुवात करावी लागेल. मग सर्व्हर्स परचेस करणं, सॉफ्टवेअर परचेस करणं, सिक्युरिटीसाठी काही ॲप्लिकेशन्स असतील ते बघणं, जसं की फायरवॉल झालं, मॉडेम झालं, स्विचेस झालं, नेटवर्किंग झालं, मेल सर्व्हर, डेटाबेस सर्व्हर, हे सगळं तुम्हाला हाय स्पीड इंटरनेट लागेल, इंजिनिअर्स तुम्हाला हायर करावे लागतील. हे सगळं तुम्हाला मॅनेज मेंटेन करावं लागतं आणि हे त्या कंपनीसाठी हेडॅकवालं काम असतं. म्हणून तो क्लाउडकडे चालला. आता बऱ्याच कंपनी क्लाउडच यूज करतायत. बऱ्याच कंपनी आता क्लाउड आणि स्टार्टअप कंपनीला तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे क्लाउड यूज करा. आज तुम्हाला वाटतंय की 6 महिने बिझनेस चालला नाही, 6 महिन्यानंतर तर तुम्ही त्या सर्व्हिसेस तिथेच डिलीट करू शकतात. तुम्हाला त्याच्यानंतर पेमेंट पे करायची गरज नाहीये. जर तुम्ही बिझनेस स्टार्ट करून टाकला पण बिझनेस स्टार्ट केल्यानंतर तुम्ही 15-20 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली आणि बिझनेस जर चाललाच नाही, तर जी तुम्ही 15-20 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली आयटीमध्ये, तर तिथं लॉसच झाला. ठीक आहे. पण इथे तुम्ही त्या सर्व्हिसेस यूज करा. जेव्हा तुम्हाला वाटलं 2 महिन्यानंतर बिझनेस चालत नाही, 2 महिन्यानंतर तुम्ही त्या सर्व्हिसेस क्लाउडच्या डिलीट करून टाका. त्याच्यानंतर तुम्हाला काही पे करायची गरज नाहीये. ठीक आहे. देन सगळ्यात म्हणजे काही एक्झाम्पल्स आहेत क्लाउड कम्प्युटिंग कोण यूज करतं? Netflix, Gmail, ठीक आहे. देन त्याच्यानंतर Amazon प्राईम, आता ऑब्व्हियसली स्वतःचंच प्रॉडक्ट आहे तो वापरणारच आहे. तर Netflix जे तुम्ही यूज करतात ना, तर ते क्लाउडवर चालू आहे. Gmail वगैरे यूज करतात. Hotmail तुम्ही सर्व्हिसेस यूज करता. ह्या पहिल्यापासून क्लाउडवर चालू आहे. ठीक आहे. तर ह्या क्लाउड सर्व्हिसेस यूज केल्या जातात. क्लाउड कम्प्युटिंग का यूज केली जाते? तर सगळ्यात पहिला बेनिफिट हाच आहे, ॲक्सेबल फ्रॉम एनीवेअर. ॲप्लिकेशन आणि तुमचा डेटा तुम्ही कुठूनही ॲक्सेस करू शकतात व्हाया इंटरनेट थ्रू. जसं Google ड्राईव्हवर तुम्ही तुमचा डेटा स्टोअर करा, कुठूनही ॲक्सेस करा. इथं तुमची ॲप्लिकेशन तुम्ही होस्ट करा, तुम्ही कुठूनही ॲक्सेस करू शकतात. तर ॲक्सेबल फ्रॉम एनीवेअर. फ्लेक्सिबल अँड स्केलेबल दुसरा पॉइंट आहे, फ्लेक्सिबल अँड स्केलेबल. क्लाउड बेस्ड ॲप्लिकेशन आर कस्टमायझेबल. इझिली तुम्ही इन्क्रीज अँड डिक्रीज करू शकता. वाढवू शकतात, कमी करू शकतात. कस्टमायझेबल्स असतात ॲप्लिकेशन क्लाउड सर्व्हिसेस. कॉस्ट इफेक्टिव्ह. तुम्हाला तेवढंच पे करायचं जेवढ्या तुम्ही सर्व्हिसेस यूज केल्या. ठीक आहे. तर पर मंथली तुम्हाला किंवा पर अवर्सली तुम्हाला काही सर्व्हिसेस असतील तेवढे तुम्हाला पे करायचे. काही तासाचे असतील तर बस तासाचे तुम्हाला पैसे पे करायचे. फ्री अपडेट्स मतलब जे सॉफ्टवेअर्स असतील ते सॉफ्टवेअर्स जे अवेलेबल्स असतील ते तुम्हाला मेंटेनन्स त्याचं, रिकव्हरी वगैरे, ट्रबल शूटिंग, बॅकअप, अपडेट करणं, पॅचिंग करणं हे सगळं फ्री असतं.
सर्व्हिस फास्ट डिलिव्हर केली जाते. ऑन डिमांड सर्व्हिसेस तुम्हाला मिळतात वाया इंटरनेट थ्रू. ग्लोबली तुम्ही सर्व्हिसेस कुठेही ॲक्सेस करू शकतात. हा डेटा सिक्युअर असतो. सिक्युरिटी तुम्हाला प्रोव्हाईड केला जातो. क्लाउड त्याची गॅरंटी घेतो, की तुमचा डेटा, तुमच्या सर्व्हिसेस, तुमचे ॲप्लिकेशन्सची सिक्युरिटीची गॅरंटी आमची असते. त्याला सिक्युरिटी पण तेच प्रोव्हाईड करतात. ठीक आहे. तर कॉस्ट सेव्हिंग, सिक्युरिटी, स्केलेबिलिटी, देन त्याच्यानंतर बॅकअप अँड डेटा रिस्टोर हे फास्ट करू शकतो आणि ॲक्सेस कुठनंही करू शकतो क्लाउड सर्व्हिसेस. देन डिसएडव्हांटेज पण आहेत काही क्लाउडचे. जसं की 2 डिसएडव्हांटेज मी ते दिलंय. इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसेल चांगली किंवा जर इंटरनेटच नाहीये, तर तुम्ही क्लाउड सर्व्हिसेस ॲक्सेस नाही करू शकत. ठीक आहे. आज क्लाउडवर सर्व्हिस बनवतो म्हणजे कुठेतरी डेटा सेंटरमध्ये आपले ॲप्लिकेशन चालू आहेत, आपल्या वेबसाईट चालू आहेत. एक तर आपण आपल्या प्रिमाइसेसमध्ये बनवून ते चालवू शकतो. बट तिथं टेन्शन काय कॉस्ट आणि मेंटेन मॅनेज करण्याचं टेन्शन. म्हणून आपण क्लाउडवर ठेवल्या. आता क्लाउडवर त्याच ॲप्लिकेशन चालू आहे, वेबसाईट चालू आहे, तर ते वाया इंटरनेट थ्रू आपण ॲक्सेस करणार. म्हणजे नेटवर्क कनेक्टिव्हिटी थ्रू. तर जर कनेक्टिव्हिटीच नाहीये, इंटरनेटच नाहीये, तर क्लाउड सर्व्हिसेस तुम्ही ॲक्सेस करू शकत नाही. तर इंटरनेट चांगलं पाहिजे किंवा जर इंटरनेट नसेल, तर तुम्ही तुमचा डेटा ॲप्लिकेशन्स ॲक्सेस करू शकत नाही. दुसरा डिसएडव्हांटेज आहे वेंडर लॉकिंग. वेंडर लॉकिंग म्हणजे काय? सपोज तुम्ही AWS सर्व्हिसेस यूज करतायत आणि तुम्हाला वाटतं AWS सर्व्हिसेस नाही मला आता Azure सर्व्हिसेस वापरायचे आहेत. Google क्लाउड वापरायचं आहे. म्हणजे Google क्लाउडच्या सर्व्हिसेस पाहिजे. तर तुम्ही ॲज इट इज सेटअप AWS वरनं Google क्लाउडवर मूव्ह नाही करू शकत. ठीक आहे. म्हणजे जसं आधी ना आपण सिम कार्ड्स वापरायचो. तर तुमच्याकडे एअरटेलचं सिम कार्ड आहे आणि तुम्हाला जर Vodafoneमध्ये जायचं असेल, तर तुम्हाला आधी पोर्ट ऑप्शन मिळायचं नाही. आता मिळतं पोर्ट करू शकतात तुम्ही सेम नंबरला. पण आधी ना तुम्हाला एअरटेलचं सिम बंद करावं लागायचं, तो नंबर क्लोज करावा लागायचा आणि नवीन Vodafoneचा नंबर घ्यावा लागायचा, नवीन नंबर यायचा. म्हणजे ते वेंडर लॉकिंग असतं. म्हणजे तुम्ही एअरटेलवरनं Vodafoneला आणि Vodafoneवर एअरटेलवर जाऊ शकत नव्हते. आत्ता जाऊ शकतो आपण. आपण त्याला पोर्ट म्हणतो. ठीक आहे. पोर्ट करू शकतो तुम्ही. ही कन्सेप्ट इथे नाहीये. म्हणजे तुम्ही Google क्लाउडवर सर्व्हिसेस चालू ठेवलेल्या आहेत. Google क्लाउडवर तुमचे काही सर्व्हर्स आहेत आणि ते ॲज इट इज तुम्हाला वाटतं, की वेंडर बदलून टाकायचं आहे मला. तर Google क्लाउडनी मला AWS क्लाउड वापरायचा आहे किंवा AWSनी मला Google क्लाउड वापरायचा आहे. तर हे तुम्हाला पॉसिबल नाहीये. हे तुम्ही आपण आपण करू शकत नाही. त्याला म्हणतात वेंडर लॉकिंग सिस्टम. ठीक आहे. हां, जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकतात. कसे? जसं की AWSच्या सगळ्या सर्व्हिसेस बंद करा, अकाउंट क्लोज करा. Google क्लाउडवर अकाउंट बनवा आणि तिथं परत पहिल्यापासून झिरोपासून तुम्ही पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करा. ठीक आहे. बट पूर्ण तो इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला ॲज इट इज तिकडे परत बनवावा लागेल. म्हणून बरेच लोक असं जात नाही आणि कंपनीचं म्हणणं आहे, की हे वेंडर लॉकिंग सिस्टम डिसएडव्हांटेज आहे. म्हणजे हे पाहिजे होतं, की मला ह्यावरनं त्याकडे, त्यावरनं याकडे जायला पाहिजे होतं. बट क्लाउडच्या बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला, तर ऑब्व्हियसली Googleवाले जर AWSकडे किंवा AWSवाले Googleकडे गेले, तर AWS आणि Google दोघांचं नुकसान होणार आहे. म्हणजे यांचे क्लायंट तिकडे जातील, त्यांचे क्लायंट इकडे येऊ शकतात. दोघांचा लॉस होऊ शकतो. पण कंपनीचं म्हणणं आहे, की नाही ही कन्सेप्ट पाहिजे होती, की एका क्लाउडवरनं मला दुसऱ्या क्लाउडवर मला याच्या सर्व्हिसेस नाही आवडल्या, तर मला दुसऱ्याच्या वापरायच्या आहेत. तर मी त्या वापरू शकतो. अ, म्हणजे ॲज इट इज जो सेटअप तिकडे तो ॲज इट इज तिकडे मायग्रेट व्हायला पाहिजे. तर ती कन्सेप्ट इथं नाहीये. तर इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसेल, तर तुम्ही क्लाउड सर्व्हिसेस ॲक्सेस नाही करू शकत आणि एका वेंडरवरनं दुसऱ्या वेंडरवर तुम्ही ॲज इट इज सर्व्हिसला मायग्रेट करू शकत नाही. त्याला आपण म्हणतो वेंडर लॉकिंग सिस्टम. ठीक आहे. तर क्लाउडच्या आधी जो सेटअप बनवला जाता, तो सेटअप मॅन्युअली बनवायचा. खूप टाईम कन्झ्युमिंग टास्क होता. महिना-महिना, 2-2 महिने तुम्हाला तो सेटअप बनवायला लागायचा तो फिजिकल सेटअप. बट क्लाउडवर तुम्ही काही मिनिटात तुमचा इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला जसा पाहिजे तसा सेटअप बनवू शकता. कस्टमायझेबल असतात. तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन्स वगैरे कधीही सर्व्हिसेस कधीही कस्टमाइज करू शकता. इन्क्रीज, डिक्रीज करू शकतात. हे क्लाउड आपल्याला बेनिफिट्स देतो. म्हणजे आपल्याला आता टेन्शनच नाही ना, की आपल्याकडे फिजिकल सर्व्हरच ठेवायचे नाही. फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरच नाही राहणार. ठीक आहे. फक्त आपण आपल्या लॅपटॉप, डेस्कटॉपवरनं आपल्या सर्व्हिसेस इथनं क्रिएट करणार आहोत. जिथं पाहिजे तुम्ही तिथं क्रिएट करू शकतात आणि जेव्हा पाहिजे तुम्ही ते ॲक्सेस करू शकता. ही कन्सेप्ट आहे क्लाउड कम्प्युटिंग आणि हर एक कंपनी आता हळू क्लाउडला यूज करते. म्हणजे इंडियामध्ये जर बघितलं तर अजून फुल फ्लेजमध्ये नाही. बट बाहेरच्या कंट्रीने 2020 पर्यंत सगळ्यांनीच क्लाउड वापरायला स्टार्ट केलं होतं. इंडियामध्ये बऱ्याच कंपनी अजून आहेत जे क्लाउडवर आजही स्विच नाही झाल्यात. बट हळू बऱ्याच कंपनी आता स्विच होतील आणि एआय आणि क्लाउड या 2 गोष्टी 2030 पर्यंत सगळ्यात जास्त बूम करणार आहेत. ठीक आहे. तर एआय आणि क्लाउड. कारण क्लाउड AWSमध्ये बघितलं तर हळू आता
AI बेस्ड सर्व्हिसेस येणार. म्हणजे एजंट क्रिएट करणं, को-पायलट सारख्या काही एजंट्स किंवा ॲप्लिकेशन्स आता AWSमध्ये पण यायला लागले. ठीक आहे. किंवा तुम्हाला मॉनिटरिंग, ट्रबल शूटिंग प्रॉब्लेम्स, मॉनिटरिंग करणं, एखादा ट्रबल शूटिंग करायचं असेल, तर तो तुम्हाला तिथंच असिस्ट करणार आहे. असे काही ॲप्लिकेशन्स आता इंटिग्रेट करतायत आणि हळू-हळू काही दिवसानंतर त्या ॲप्लिकेशन्स किंवा त्या सर्व्हिसेस आपल्याला AWSमध्ये किंवा क्लाउडमध्ये पण शिकायला मिळतील. ठीक आहे. तर बिफोर क्लाउड कम्प्युटिंग आणि आफ्टर क्लाउड कम्प्युटिंग आपण डिस्कस केलं. बाकी आपण नेक्स्ट सेशनमध्ये क्लाउडचे टाइप्स, क्लाउडचे सर्व्हिसेस किती असतात ते बघणार आहोत. त्याचे काही एक्झाम्पल्स आपण डिस्कस करणार आहोत आणि AWS काय आहे, तर तेही आपण नेक्स्ट सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे.